आज दिनांक 30 जून 2025 अर्थात आमचे परम मित्र राष्ट्रीय कृषी संघ महाराष्ट्र विभागीय शाखा नाशिकचे महासचिव आणि या प्रकल्पाचे संचालक। नमस्कार मित्रांनो, आज आमचे मित्र आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ विभागीय शाखा नाशिक या संस्थेचे महासचिव श्री दत्तू बोडके यांचा वाढदिवस आपल्या नाशिकच्या प्रकल्पावर जोरदार पद्धतीने साजरा झाला। तर त्या कार्यक्रमात आपले गिरीश नंदन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं। त्यात आपले यादव साहेब पण आलेले होते, राज्याचे महासचिव, आणि राजाराम गायकवाड सर पण आलेले होते, जगदीप कवाळ, आपले राहुल पवार हे उपस्थित होते, अनिल पिंगळे, कविता पिंगळे, तसेच कर्मचारी वर्ग आणि प्रकल्पातील स्टुडंट हे सर्व काही उपस्थितीत त्यांच्या दत्तू बोडके यांचा कार्यक्रम जोरदार पद्धतीने साजरा झाला। त्याचंच हे ध्वनिचित्रीकरण करून आपण ते आपल्या ग्रुपवर टाकत आहोत। आज या दत्तूचा वाढदिवस आहे, तर खास करून या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत। तर मी तर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे महासचिव आदरणीय जाधव साहेब यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो। आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे असं गृहीत धरून मी पुढील कार्यक्रमाची अनुमती घेतो। सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे आदरणीय राज्याचे महासचिव जाधव साहेब, राज्याचे कार्यकारी सदस्य आदरणीय चिंतामण आहे काका, आदरणीय नाशिक विभागीय शाखेचे माजी महासचिव अध्यक्ष सुरेश गांगुर्डे साहेब, राष्ट्रीय कृषी संघ भारताचे सचिव आदरणीय जगदीप कवाळ सर आणि नाशिक विभागीय शाखेचे युवा सचिव राहुल पवार सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम यांचं स्वागत करतो आणि आजच्या सत्कार मूर्ती उत्सव मूर्ती दत्तू बोडके जे विभागीय शाखेचे महासचिव आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी आपणास विनंती करतो की सर्वप्रथम आपण त्यांच्या टाळ्यांच्या आवाजात स्वागत करा। तर मी दत्तू बोडके यांच्याबद्दल सर्वप्रथम जे व्यासपीठावर विराजमान सन्माननीय व्यक्ती आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी दत्तू बोडके यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त करावं। तर मी सुरुवातीला मी जगदीप कवाळ सर राष्ट्रीय कृषी संघ भारत सचिव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्दांचं मत व्यक्त करावं। पवार आहे त्यांचं काय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे महासचिव डी.पी. जाधव साहेब, राज्याचे कार्यकारी सदस्य चिंतामण आहे काका, युवा सचिव विभागीय शाखेचे राहुल पवार, आमचे मित्र श्री गिरीश नंदन, सुरेशजी गांगुर्डे, पुन्हा एक कार्यकारी सभासद शांतारामजी कोतवाल, अनिल पिंगळे, बोडके वहिनी, सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र आणि कर्मचारी, आज ज्यांचा वाढदिवस हे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र शाखा नाशिकचे महासचिव आणि नगरचे प्रकल्प संचालक स्टाफ थांबला सगळ्यांना दत्तू बोडके साहेब यांचा वाढदिवस। ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बोडके साहेबांबद्दल
मगाशीच गिरीश नंदन साहेबांनी बरंच काही सांगितलेलं आहे आणि खरोखर काही गोष्टीचा साक्षीदार मी स्वतः राहिलेलो आहे त्यांच्याबरोबर जवळपास काही नाही. एवढ्या वर्षापासूनची आमची मैत्री आहे. मी खरोखर कुठे गेले कैलासराव बाहेर गेले बाहेर असा उल्लेख करत असतो की काही माणसं असतात की जे सतत सकारात्मक असतात. त्यातच एक नाव दत्तू बोडके सरांचं आहे. म्हणजे बोडके सरांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांना कुठलीही जबाबदारी टाकली तर त्यांच्याकडून तात्काळ होकार असतो कुठल्याही जबाबदारीसाठी. म्हणजे कोणतंही काम असेल पदावर असो अथवा पदावर नसो काम करणं हा त्यांचा एक स्वभाव आहे. ते कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यापासूनच हा प्रवास त्यांचा आहे. नाशिक विभागीय शाखेचे महासचिव म्हणजे आधी नाशिक विभागीय शाखेत वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेलं असताना जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली त्यांनी संधीचं सोनं केलेलं आहे आणि नाशिक विभागीय शाखेचे महासचिव म्हणून ते सोनं करत आहेत. आणि पुन्हा एक नवी जबाबदारी कार्यकारिणीने त्यांच्याकडे जी दिली प्रकल्प प्रमुख पदाची. आपण पाहत आहात की प्रकल्पाचा विकास हा त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. नक्कीच भविष्यातही ह्या प्रकल्पामध्ये नवा बदल त्यांच्या नेतृत्वात आपण पाहणार आहोतच. तर बोडके साहेबांबद्दल जेवढं बोललो तेवढं कमीच आहे. मी बोडके साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, उत्तम स्वास्थ्य लाभो आणि जोही संकल्प तुम्ही आज करणार आहात तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आई तुळजाभवानी तुम्हाला शक्ती प्रदान करो आणि तुमच्या हातून संघाची सेवा ही अशाच प्रकारे होत राहो हीच मी आजच्या दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गव्हाळ साहेब. नक्की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही दत्तू साहेबांबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तर खरं म्हणजे दत्तू साहेब हे माझे प्रतिस्पर्धक होते गेल्या निवडणुकीमध्ये. परंतु त्या दिवशी माझी दुविधा मनस्थिती होती. मी हारलो त्याचा मला आनंद होता पण दत्तू विजय झाला याचा मला मी हारलो त्याचा मला दुःख होतं. परंतु दत्तू विजय झाला त्याचा मला खरंच मनापासून आनंद झाला. कारण की तो व्यक्ती सर्वसमावेशक असल्यामुळेच ते घडू शकलं. तर मी आता पुढील आमचे मित्र विभागीय शाखेचे माजी महासचिव गांगुर्डे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्दाचं मनोगत व्यक्त करावं. गांगुर्डे. नमस्कार मित्रांनो. आज माझा विषय लहानपणाचा मित्र म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव साहेब, आहे काका, राव साहेब, दत्तू भाऊ आणि सर्व उपस्थित तुम्ही. दत्तू भाऊ माझा 93 पासूनचा मित्र आहे. हो कारण दत्तू मला 1 वर्ष सिनियर आहे आणि सर्व मला त्यांनी शिकवलेले. याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की आमची दोस्ती कशी आहे. याचा अर्थ गिरीश तू वेगळं समजू नको, तू पण तेवढाच मित्र आहे. परंतु ते होत असतात कधी कधी असं. जाधव साहेबांनी ते कसं हँडल करायचं ते म्हणजे संस्कार केलेले आहे. एक काळ त्यांच्याकडे पण असा प्रसंग होता, त्यांनी कसं हाताळलं त्याच पद्धतीने मी पण हाताळलं. त्याचं खरं खोटं काही बोलू नये. परंतु दत्तू बोडके यांचा आज वाढदिवस आहे. त्याला मनापासून वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आणि त्याचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आरोग्यमय असं जात राहू हे ईश्वराने प्रार्थना करतो. दत्तू बोडके आज नोकरी नसली तरी तो सक्सेस आहे आणि याच्या पुढे राहील याची खात्री आहे. जॉब लागावा अजूनही इच्छा आहे. कोणाचं नशीब काय आहे हे कोणाला माहीत नसतं, जसं मलाही माहीत नव्हतं. पण आपलं चांगलं काम जर केलेलं असेल तर त्याचं फळ मिळतं याच्यावर मात्र माझा दृढ विश्वास आहे. तसं मिळवत मला अजूनही वेळ गेलेली नाही. जोपर्यंत शेवटचा क्षण आहे तोपर्यंत लढत राहायला हवं आणि तो लढत राहील. आज सुदैवाने एक मुलगी आहे, मुली पण चांगल्या आहेत. थोडाफार विरोध होत असेल संघटनेसाठी पण ते सहन करतात याची एवढीही खात्री आहे मला. तर माझ्या कार्यकारिणीमध्ये सर्वात जास्त जेव्हा काम करण्याचा पदाचा विषय यायचा तेव्हा दत्तू हा अग्रेसर असायचा.
आणि हे संघटन आहे मित्रांनो, इथं चढ उतार हे होत राहतात. याच हॉलमध्ये दत्तूभाऊ बाहेरही रडत गेला होता आणि याच हॉलमध्ये दत्तूभाऊ टाळ्यांच्या गल्ल्यात मध्ये आला. हे कालावधीने घडत असतं. जसं माणसाच्या प्रवृत्ती असतात वेगवेगळ्या, तसे हे प्रसंग असतात, ते घडत असतात. पण ज्यांनी संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम केलं किंवा स्वतःचा विश्वास त्यांनी दिला असेल तर त्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. मग ते कोण काय म्हणतं याच्यावर न लक्ष देता आपण आपलं कर्तव्य करत राहा, फळ आपोआप मिळेल. दत्तूभाऊ तुमच्या वाढदिवसात पुन्हा एकदा भरपूर अशा शुभेच्छा देतो. बोलण्यासारखं झालं तर भरपूर बोलता येईल, पण बाकीच्यांनाही बोलायचं आहे. राहुल पवारांनी ते म्हटले मला बोलतात तुम्ही बोलू नका, त्यांनी आधीच धमकी दिलेली आहे. पण राहुल पवारांच्या वाढदिवसाला आपण पुन्हा जास्त वेळ घेऊया. पवार साहेब बिल करणार नाही, आपण त्यांचा वाढदिवस करू. म्हणजे आम्हाला बोलण्यासाठी तरी पुन्हा एकदा दत्तूभाऊंना भरपूर शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गंगोडे साहेब, खूप छान असं मनोगत तुम्ही व्यक्त केलं आहे. तर आता विद्यार्थ्यांमधून जर कोणी दत्तू बोडके सरांबद्दल बोलू इच्छित असेल तर त्यांनी कृपया आपलं नाव सांगावं आधी, म्हणून व्यासपीठावर यावं. विद्यार्थ्यांपैकी कोणी बोलणार आहे का? किंवा जे दत्तूचे स्नेही आलेले आहेत, मित्र आलेले आहेत, त्यांच्यापैकी कोणाला बोलायचंय? बोलताय का पिंडे वहिनी? किंवा बहिणींनाच बोलवलं. शांताराम भाऊ बोलताय का? सुप्रिया वहिनी? दत्ताला कुठे दत्त दोन दत्ता येईल असं नको करू पाहिजे. बरं शुभेच्छा केली. धन्यवाद. घेतल्या का? वहिनी बोलायचं म्हणतात. बोला ना. बोलताय का उज्ज्वला वहिनी? घरात बोलतात पैसे बोलताय कोणी मुलांपैकी? मुलांपैकी कोण? केतन आहे का? केतन? तर मी आता व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती, राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय आयरे काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं. आयरे काका. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आमचे श्री जाधव साहेब, त्यानंतर माजी महासचिव सुरेशजी गावडे, ठीक आहे. देशाचे ओके. राष्ट्रीय मुस्लिम संघ भारत सचिव जगदीप पवार, युवा सचिव राहुल पवार, शांताराम कोतवाल, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आपले तरुण तडफदार आणि आता सांगितलं की एक वेळ रडायची येते, एक वेळ हसायची येते, असे दोन्ही प्रसंग झेलून आज विभागीय शाखेचं महासचिव पद आणि या प्रकल्पाचं व्यवस्थापन, हे दोन्ही कामामध्ये अत्यंत धन लावून काम करणाऱ्या बोडकेंचा आज वाढदिवस. रात्री आम्ही बरोबर आलो आणि घरी जायचा विचार केला. मला म्हणजे घरी जायचं नाही, थांबून घेतलं. कारण काम करणाऱ्या व्यक्तींचं काम करण्याची पद्धत ही अत्यंत स्तुत्य आहे. त्यामध्ये दत्तू बोडकेंचं नाव प्रामुख्याने घेणं गरजेचं आहे. ही राष्ट्रीय दृष्टीने संघाची चळवळ ज्या मार्गदर्शकांनी सांगितली, म्हणजे वसंतराव हेगडे असतील, गुरव असतील, आणि आता जे शिकवण देणारे दत्ताजी जाधव असतील, त्यांच्या आपण मार्गदर्शनाखाली या संघटनेचा विकास करत आहोत. तर
असा एक आपल्याला या विभागामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व या प्रकल्पासाठी आणि विभागीय शाखेच्या विकासासाठी लाभलेलं आहे. त्याचं उत्तर आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद आहे काका. खूप छान, उत्तम असं मनोगत तुम्ही व्यक्त केलं. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राष्ट्रीय कोतवाल साहेब बोलताय का? काय रे सांगा तुला शुभेच्छा दिल्या ना. चिपके नव्हती का तिला तुम्हाला? उलट संधी असते राग काढण्याची. नाही राग असा इथे काढून नाही का? योग्य ठिकाणी काढा. बरं ठीक आहे. वोट केली जाऊ. तर मी राष्ट्रीय ऋषी संघ महाराष्ट्र महासचिव आदरणीय जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय जाधव साहेब. मित्रहो, आज राजेश जी, चंद्रमन आहेरी जी, पवार जी, सर्व मंडळी आपले पवार मला म्हणजे सांगायचं असं आहे की तुम्ही सगळ्यांची म्हणजे कळलं की गांगोळी मिसेस आहे, जाधव मिसेस पण आहे. जाधव मिसेस आहे ना समोर. दत्तू वाढदिवस मी पण चला एरिया हो. ज्या मावशी वगैरे ज्या आहेत आधी पाहिजे होते. तर आपण या सभागृहामध्ये अनेकांचे वाढदिवस साजरे करतो. परत आलेलो आहोत. विद्यार्थ्यांचेही करतो, स्टाफचेही करतो, पदाधिकाऱ्यांचेही करतो. बरं वाटतं. म्हणजे कसं असतं, या सदिच्छा सद्भावना आपण व्यक्त करतो आणि त्यामुळे काही आपले जे प्रेम असतं ते वृद्धिंगत व्हायला मदत होते. आणि तुम्ही आता ऑब्झर्वेशन केलं की गिरीश नंदन किती खिलाडी वृत्तीने बोलून गेले असं बाहेर पडतं माणसाच्या मनात की जे काय असेल. आणि त्याच्याने मग त्या खिलाडी वृत्तीमुळे अजून नातं मजबूत होत जातं. आणि ते असंच होत राहिलं पाहिजे. संघटनामध्ये कलकी माणसाला विसरता आलं पाहिजे. मग तीच कलुषित भावना, तेच हृदय मनामध्ये जर आपण ठेवलं तरीच आपल्याला काम करता येणार. काम करायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्या मित्रांचे जे दोष आहेत ते आपल्याला विसरता आले पाहिजे आणि त्याची सद्गुण जे आहेत त्याचं स्मरण करता आलं पाहिजे किंवा ते ओळखता आले पाहिजे, ते मान्य करता आले पाहिजे. दत्तू बोडके माझ्यासोबत लहान असल्यामुळे जसं गिरीश नंदन बोलले किंवा गिरीश गंगोडे बोलले तसं मी बोलू नाही शकत संघ पातळीवर. कारण आता सध्या तरी त्यांच्या पाठीशी मी उभा असल्यामुळे मागे काय झालं ना आता काय झालं त्याच्यात काही जाणार नाही. तो विषय माझा नाही. कारण त्या पातळीवर मी आहे, त्या पातळीवरच मला बोलावं लागेल. पण हे हो, दत्तू बोडके जेव्हा उपाध्यक्ष होते विभागीय शाखेचे तेव्हाही मला आवडत होते. ते आमच्या गावामध्ये आठवण करून दिली की निर्णय केले. दुर्दैवाने असं झालं की तो निर्णय जेव्हा झाला त्या बैठकीला मी उपस्थित होतो आणि मला वाईट वाटत होतं की हे जरा चुकीचं घडतंय. पण मला त्या ठिकाणी काहीच करता येत नाही पोझिशनमुळे. पण मला खात्री होती की हा कार्यकर्ता चांगला आहे, मजबूत आहे, त्यामुळे त्याला पुढे कधी ना कधी आपण मध्ये आणतीलच. आणि त्या पद्धतीने गांगुड्यांनी त्यांना दोघांना आजमावून पाहिलं. गिरीश नंदनही त्यांचे मित्र, दत्तू बोडके त्यांचेच मित्र. पण मला असं वाटतं की दत्तू बोडकेवर त्यांचा एक हात चांगला जड पडला, त्यामुळे ते यशस्वी पण झाले त्यांना आणण्यामध्ये. आणि आमची मग सदिच्छा होती की दत्तू बोडके आले. पण काय असतं, संसद लोकशाही आहे
आमची गिरीश नंदनची पण महत्वाकांक्षा आहे की कधीतरी एकदा महासचिव व्हावं. जाऊ द्या, आता नाही झालं तर पुढे काहीतरी होते. आमच्या सदिच्छा त्यांना आहेत, समर्थन तर देऊन झालं, आता सदिच्छा देतोय आम्ही आणि जेव्हा गरज पडेल समर्थन देऊ. फक्त प्रश्न हा आहे की दत्तू बोडकेंनी आता प्रकल्प प्रमुखाची पण भूमिका घेतलेली आहे, महासचिवाची पण भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी अतिशय दुहेरी आहे. त्यात मुंबई सांभाळायचं आहे, वेळ किती द्यावा लागतो हे तुम्हाला माहिती आहे. या समितीमध्ये वेळ देऊन सगळं करून नंतर फार लोक ज्या पद्धतीने वागतात. दत्तूला मी वाढदिवसाच्या निमित्ताने एकच सल्ला देईन की राष्ट्रीय दृष्टी संघ महाराष्ट्रामध्ये काम करताना हा थँकलेस जॉब आहे हे स्वीकारून काम करायचं. तुम्ही अशी अपेक्षा नका ठेवू की लोक तुम्हाला खूप चांगलं म्हणतील, तुमचं खूप कौतुक करतील, तुम्हाला मिळतील, कधी कधी फुलं मिळतील. आज जसं वाढदिवसा म्हणून आहे सभेपूर्ण समारंभ म्हणून खूप लोक तुम्हाला चांगलं म्हणतायत असं म्हणतील. पण गरज पडली तर तुम्हाला सकाळी ज्यांनी जिंदाबाद म्हटलं होतं ते संध्याकाळी मुर्दाबाद म्हणायला मागे पुढे बोलत. तर हे सत्य पचवायला शिका. जर तुम्हाला खूप मोठं व्हायचं असेल, कारण अजून तुम्ही खूप लहान आहे, बरंच आयुष्य जायचंय आणि तुमच्याकडे ती कुवत आहे, पुढे तुम्ही निश्चितपणे राज्य कार्यकारिणी कुठेतरी असाल हे तुम्हाला पूर्ण खात्री पटलेली आहे. कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात. आमची गावामुळे जसे महत्वाकांक्षी तसे तुम्ही महत्वाकांक्षी आहात. त्यामुळे तुमची त्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि तुम्हाला जमतंय टेक्निक जुळवाजुळव, कुठं कोणाला सोडून द्यायचं, कुठं कोणाला करायचं हे चांगलं तंत्र तुमच्याकडे असल्यामुळे आणि काम करण्याची मेहनत हे असल्यामुळे तुम्ही निश्चित एकपणे आम्ही बघू तुम्हाला की राज्य कार्यकारिणी तुम्ही कुठे असाल, काही शंका नाही. पहिला प्रश्न कौटुंबिक जीवनात तुम्हाला यशस्वी होऊन तुम्ही समृद्ध होऊ, तुमचा जो स्वयंरोजगार आहे त्या व्यवसायाने तुम्हाला यशस्वी होऊ. त्या वाढदिवसा दिनानिमित्ताने एवढ्या शुभेच्छा देणं हे मी माझं क्रमप्राप्त समजतो आणि त्या मनापासून देतो. तुम्ही खूप खूप यशस्वी व्हावं. ऑलरेडी तुम्ही यशस्वी आहातच, पण अजून यशस्वी व्हायला पाहिजे आणि तेवढे व्हाल. फक्त एक लक्षात ठेवा, कामामध्ये प्रामाणिकपणासारखं दुसरं कुठलंही सद्गुण किंवा भांडवल नाही. प्रामाणिकपणे काम करत राहा. तुम्हाला लोक प्रामाणिक म्हणून मान्यता देणार नाही. तुम्ही किती प्रामाणिकपणे काम केलं तरी लोक तुम्हाला अप्रामाणिकच म्हणणार हे लक्षात ठेवायचं. पण तरी प्रामाणिकपणे काम करत राहायचं आणि पुढे पुढे जात राहायचं, एवढं माझं लक्षात ठेवा. पुन्हा तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या छोटीला, तुमच्या मिसेसला, संपूर्ण परिवाराला माझ्या हार्दिक शुभेच्छा. हा वाढदिवसाप्रमाणे तुमच्याशी अनेक अनेक वाढदिवस घडत राहो. आम्हालाही ते अटेंड करता यावेत ही अपेक्षा करतो. धन्यवाद जाधव साहेब, अतिशय उत्तम असं मार्गदर्शन तुमचं आम्हाला लाभलेलं आहे. आणि मी यानंतर आपण दत्तू बोडके यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. त्याआधी मी दत्तू बोडके साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सत्कार मूर्ती या नात्याने दत्तू बोडके. आजच्या या छोट्याखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राज्याचे महासचिव सन्माननीय जाधव साहेब, माझा मित्र JK, माझा मित्र गिरीश, सुरेश, राहुल, शांताराम, हे सगळे वेगवेगळे कमिटीमध्ये पदाधिकारी आहेत. तेवढं मी काही सांगत नाही, सगळ्यांना माहिती आहे. विद्यार्थी मित्र हो आणि इतर जे तुम्ही असतील ते सर्व. खरं म्हणजे राष्ट्रीय दृष्टी संघ या संस्थेशी 2001 पासून मी जोडला गेलेलो आहे. 2001 मध्ये मला गायकवाड सरांनी मेंबरशिप दिली, मेंबर बनवलं. परंतु राष्ट्रीय दृष्टी संघ या संस्थेशी माझं 1997 पासूनचं नातं आहे.
बेसमध्ये आठवण करून द्या. मग मी 7वीला असताना प्रवीण पाटकर महासचिव होते आणि नेमकं मला शिकायला जावं लागल्यामुळे प्रवीण पाटकरांची आणि माझी चांगली मैत्री विद्यार्थी दशेमध्ये जरी होतो तरी पण ते चांगले माझे मित्र बनले होते, आजही आहेत. तर त्यांनी मला फेडरेशन काय आहे, कसं आहे किंवा काय चालतं हे सगळं सांगितलं. त्याचबरोबर आमच्याबरोबर राजेंद्र जोडले, देवरेही जोडले गेले होते. ते आमचे चांगले कौटुंबिक चांगले संबंध आले आहेत. तर असं असताना फेडरेशन बद्दल मी त्यांच्याकडनं जाणून घेतलं आणि जेव्हा जेव्हा फेडरेशनची आंदोलनं वगैरे होत होते तेव्हा प्रवीण पाटकर साहेब मला घेऊन जायचे, सांगायचे तू ये. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की फेडरेशनला यायचं इथे आणि थोडंफार गप्पा वगैरे मारायच्या. त्यावेळी कैलास सोनवणे वगैरे होते, काही काही मंडळी मला आठवते त्या काळामध्ये जे कोणी होते ते कैलास सोनवणे, भरत निकम साहेब वगैरे हे लोक होते त्या काळात. आणि त्या काळात म्हणतो जाधव साहेबांची सत्ता होती, परंतु जाधव साहेबांचं नाव तेवढी माझ्या काळात काय फार म्हणजे असं कुठून मी ऐकलं होतं. नंतर जसं जसं मला फेडरेशन कळत गेलं थोडं 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 एक आकर्षण वाटत गेलं संस्थेविषयी. आणि जाधव साहेबांना मी तसं 1999 2000 साली मी त्यांना पाहिलं. इथे एक भूमिपूजन होतं, या जे 4 रूम आहेत ते मी त्यांचा पहिल्यांदा त्यांचा मी आवाज ऐकला. जेव्हा आंदोलनाला मी जायचो तेव्हा त्यांचा आवाज मी ऐकला होता, परंतु तेवढं माझं काही लक्ष नव्हतं. पण इथे मी त्यांना म्हणजे मला चांगलं कळलं की हे राज्याचे महासचिव आहेत DP जाधव साहेब. तर असं करता करता हळूहळू मी फेडरेशनमध्ये घडत म्हणजे मला फेडरेशनपासून बरंच काही शिकायला मिळत गेलं. मी ते कोर्सही केला, टायपिंग, कॉम्प्युटर वगैरे. त्यानंतर 2003ला मला राष्ट्रीय रुचिर संघाकडनं एक स्वयंरोजगार मिळाला, एक टपरी मला मिळाली. त्या उद्घाटनाला जाधव साहेब स्वतः होते. आमचे गायकवाड सरांनी ते भाऊ यांनी मला मंजूर करून दिली साहेबांकडनं. तर असं करत करत मी फेडरेशन विषयी मला आस्था आपुलकी वाढत गेली. त्यानंतर मी मध्यंतरी त्या काळामध्ये कौटुंबिक काही कारणास्तव फेडरेशनकडे माझं दुर्लक्ष झालं. परंतु नंतर आमचे गांगुडे जेव्हा फेडरेशनमध्ये महासचिव झाले त्यांना हे माहीत होतं माझ्याबद्दल आणि त्यांनी मला बळजबरी जोडलं. मी तेवढा इच्छुक नव्हतो कारण माझ्यावर जबाबदाऱ्या होत्या, मुलगी लहान होती. पण तरी सुद्धा गांगुर्डेंनी मला न सांगता त्यांनी मला कॉल करून घेतलं आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी मला जबाबदारी सुरुवातीला दिली. नंतर त्यांनी बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या. त्या माझ्याकडनं मला शक्य होईल तसं मी पार पाडत गेलो. पण खऱ्या अर्थाने मला याचा आनंद असा आहे की एका छोट्या कार्यकर्त्याला साहेबांनी एक म्हणजे हा चांगला कार्यकर्ता आहे की हा चांगला काम करू शकतो, भविष्यात हा काहीतरी होऊ शकतो, हे त्यावेळीच त्यांनी ओळखलं. आणि हळूहळू त्यांच्याशी माझा संपर्क होत गेला, वाढत गेला. त्यानंतर त्यांनी मला माझ्यावर काही छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या देण्याचा प्रयत्न केला, त्या मी पार पाडण्याचा प्रयत्न केला, पार पाडल्या असतील, काही एखादी राहूनही गेली असेल. तर असं करता करता त्यांच्याशी माझं एक नातं बनलं. काय असतं की काही गैरसमज होतात राजकारणामध्ये. कधी कधी आपण कुणाच्या सोबत राहूच असं काही नसतं राजकारणामध्ये. कधी कुणी शत्रू आणि कधी मित्र नसतं. त्यामुळे एक काही दिवस त्यांच्यापासून मी दूर गेलो होतो, ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि त्याला अनेक कारणं आहेत. त्या कारणांनी त्याच्याबद्दल मी आता इथे काही वाचता करणार नाही किंवा बोलणार नाही. ते त्यांनाही माहीत आहे, मलाही माहीत आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे. तर नंतर पुन्हा एकदा मी जेव्हा पुन्हा सक्रिय झालो, सक्रिय म्हणजे पुन्हा इलेक्शन नव्याने इलेक्शन प्रोसेस सुरू झाली तर पुन्हा ते माझ्या संपर्कामध्ये, मी तिथे संपर्कामध्ये आम्ही दोघंजण होतो. आणि जरी गिरीश माझ्या विरोधात उभा असला तरी तो माझा चांगला मित्र आहे
आणि आमच्या दोघांमध्ये सुद्धा चांगलं रोजचं बोलणं चालणं वगैरे व्हायचं आणि तो माझ्या कधी विरोधात बोलला नाही आणि मी पण त्याच्या विरोधात कधीच बोललो नाही आणि त्याच्यामुळे आमचं जे मित्रप्रेम आहे ते मित्रप्रेम म्हणजे तसंच आहे. आणि असं करता करता साहेबांनी मला सांगितलं होतं की गिरीश जर निवडून आला तरी तो माझाच आहे. शेवटी मला जे करायचं ते मी गिरीशसाठीच प्रयत्न करणार. पण तू जर निवडून आला तर पहिली जी शाबासकी आहे जे पहिली जे तुझं कौतुक आहे की मी करेल, तुझ्या पाठीवर कौतुकाची मी थाप देईल आणि तुझ्या मनापासून मी अभिनंदन करेन. तर हे ऐकून मला खूप आनंद वाटला होता. आणि नंतर मी निवडून आलो आणि गिरीश हारला याचं दुःख मला पण झालं. तरी मी जिंकलेलो असलो तरी एका मित्राला मी हरवलं याचं दुःख काही क्षण मलाही झालं. परंतु ठीक आहे, असं राजकारणामध्ये होत असतं. पण आम्ही सोबत आहोत. गांगुर्डेंनी कार्यकारिणी पदाची जबाबदारी नंतर मला उपाध्यक्ष बनवलं आणि नंतर महासचिव बनवण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा निश्चितपणे आहे हे या ठिकाणी प्रामाणिकपणे मी कबूल करतो. गांगुर्डे बरोबर अनेकांचा वाटा आहे. गायकवाड गुरुजी असतील, संजय ओढेराव असतील, जे कोणी असतील ते सगळे असे सगळ्यांचा वाटा मला आहे महासचिव बनवण्यामध्ये. नंतर मी महासचिव झाल्याच्या नंतर साहेबांची माझं बोलणं चालणं तर पहिले होतंय, आताही होतंय, होत असतंच. पण त्यांनी मला एक सांगितलं की तू प्रकल्पाची जबाबदारी घेशील का. मी साहेब हो म्हटलो. मी पार पाडेल, प्रामाणिकपणे काम करेल आणि तुम्हाला काहीतरी करून दाखवेल की जेणेकरून याच्यापेक्षा मोठी जबाबदारी तुम्ही मला द्याल नंतर कधी ना कधी. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली. खरं म्हणजे हे माझ्यासाठी फार मोठं मी राजकारणातलं समाजकारणातलं यश मानतो आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रामाणिकपणे अशी ग्वाही देतो की निश्चितपणे मी प्रामाणिकपणे काम करेन आणि आपल्याला काहीतरी या प्रकल्पात नवीन बदल मी करेन आणि प्रकल्पाची भरभराटी करेन असे आपल्याला या ठिकाणी प्रामाणिकपणे मी विश्वास देतो, ग्वाही देतो. आणि बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही. काही राहून गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद दत्तू बोडके साहेब. तर आता केक कटिंगचा कार्यक्रम होईल, परंतु त्याआधी श्रोत्यांकडून अशी एक डिमांड आलेली आहे की बोडके साहेबांनी बोडके वहिनींनी घाणा घ्यावा अशी डिमांड आलेली. मला काही येत नाही. चला चला सर्व वैद्यांनी पटपट नाव घ्या. ऐकायला नाही आलं. गायकवाड आले रे. हा सर, स्वागत करा टाळ्या गुरुजींचं. हा बोल ना पटकन. बोला. हो संगीता मॅडम बोल पटकन, बोल घे पटकन. अरे घे ना पटकन. आणि संघाच्या विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि आमच्या आदरणीय गुरुवारी आदरणीय गायकवाड सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय गायकवाड सर. मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आता अध्यक्ष माहित नाही मला अध्यक्ष कार्यक्रमाचे आदरणीय जाधव साहेब, जे की आपल्याला माहितीच आहे की ते आपले सर्व संस्थेचे प्रमुख आहेत. त्यानंतर कार्यकारिणी सदस्य आमचे चिंतामण आहेत, राष्ट्रीय दृष्टी संघ भारतचे सचिव जगदीप पवार, माजी महासचिव
सुरेशजी गांगुर्डे, गिरीश नंदन, त्यानंतर इथे सर्व जमलेले दत्तू बोडके यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार आणि विद्यार्थी मित्र येथील कर्मचारी सर्व. तर दत्तूला आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्याला उर्वरित आयुष्य त्याचं जे आहे ते भरभराटीचं समाधानाचं जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आनंद असा आहे की दत्तू बोडके यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प सुरू आहे आणि त्या प्रकल्पाची वाटचाल उत्तम प्रकारे व्हावी अशी मी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. कारण दत्तूने प्रकल्प प्रमुख व्हावं ही आमची मनापासून इच्छा होती. यावर्षी आमची कोणाचीही इच्छा नव्हती, हे त्रिकाळबाधित सत्य आहे. दत्तूनीच व्हावं ही मनापासून इच्छा होती आणि ती जाधव साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पूर्ण केली. त्याबद्दल साहेबांना धन्यवाद. आणि या प्रकल्पाचा जो इतिहास आहे की या ठिकाणी गुणवत्तेला तडजोड केली नाही पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या माध्यमातून या प्रकल्पाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि दत्तू बोडके यांच्या कालावधीमध्ये देखील गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड म्हणजे शैक्षणिक भौतिक सुविधा उपलब्ध होतीलच, याचा गरजच आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करावे आणि कर्मचाऱ्यांनी सर्व दत्तूला सहकार्य करावं. कारण बऱ्याच अंशी त्याच्या कार्यकाळामध्ये उत्तम प्रगती व्हावी अशी सदिच्छा आहे. कारण विस्कळीत कारभार होऊ नये ही अपेक्षा व्यक्त पुन्हा करतो आणि दत्तूला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद गायकवाड सर. नक्की आदरणीय गायकवाड सरांनी जे मत या ठिकाणी व्यक्त केलं की गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नसली पाहिजे. आमचे मित्र दत्तू बोडके प्रकल्प संचालक असले तरी सुद्धा आम्ही या प्रकल्पाच्या समितीवर आहोत आणि गेल्या मीटिंगमध्ये सुद्धा या विषयावर मी बोललेलो आहे की भौतिक सुख हे येत राहणारच आहे संस्थेमध्ये. दिवसागणिक सुखसुविधा वाढणारच आहे. आज 2006चा विद्यार्थी आणि आज 2025चा विद्यार्थी जर सुखसोयी विचारला तर आज 2025च्या विद्यार्थ्याला खूप चांगल्या सुखसोयी देखील मिळत आहेत. परंतु गुणवत्तेशी तडजोड नको या मताचं सुद्धा मी आहे आणि दत्तूला या कामात पूर्णपणे मदत करणार आहे. आणि मी विद्यार्थी मित्रांना सुद्धा सांगतो की मित्र हो, तुम्ही ज्या ध्येय उद्दिष्टाने ठिकाणी ऍडमिशन घेतात ती पूर्ती आधी तुम्ही करा हेच मी सांगेन. बाकी आता आपण केक कटिंगचा कार्यक्रम करूया. मी दत्तूला विनंती करतो आणि नाही पण सर मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सुरुवातीला जेवण जातील. जय महाराष्ट्र.